नमस्कार, मी सुनील नेरवेकर, क्रीडा कट्टामध्ये आपले स्वागत. आज आपण राष्ट्रीय अंध कबड्डीपटू हनुमंत कुदळे याच्याशी गप्पा गोष्टी करणार आहोत. हनुमंत, तू कुठं कुठं कबड्डी खेळ? मी 2018 मध्ये दिल्ली येथे पहिली राष्ट्रीय ब्लाइंड कबड्डी खेळलो. त्याच्यानंतर 2019ला बँगलोरला एक पॅराऑलिम्पिकची ब्लाइंड कबड्डी झाली होती. तिथे पण आम्ही महाराष्ट्र टीमकडून पार्टिसिपेट केलं. तिथे मी लीड करण्यात होतो महाराष्ट्र टीमचा. त्याच्यानंतर 2021ला गुजरात येथील बडोदामध्ये पण पॅराऑलिम्पिकच्या स्पर्धा झालेल्या नॅशनलच्या. तिथे पण आम्हाला सुवर्णपदक भेटलं होतं गुजरातमध्ये. अशी माझी सुरुवात झाली. 3 नॅशनल खेळलो होतो. त्यानंतर राज्यस्तरीय वगैरे बरेचसे खेळ हो, झाले. राज्यस्तरीय खेळलो. अच्छा, मग तू ह्याचा सराव कुठं केला? सराव म्हणजे माझं पहिल्यापासूनच मला कबड्डीमध्ये आवड होती. ज्यावेळेस शाळेमध्ये खेळलो त्यावेळेस गावाकडे पण सराव करायचो आणि पुण्यात आल्यानंतर मी कुठलं गाव तुझं? माझं पुण्याचंच आहे प्रॉपर. आणि नंतर मी पुण्यामध्ये वाड्या कॉलेजच्या आपल्या कॉलेजमध्ये सराव करायचो सायकल मुलांचा. तिथे पण लहान मुलं होते तर त्या ग्राउंडमध्ये सराव करायचो. एक जाधव सर म्हणून होते तर ते मला कोचिंग करायचे कबड्डी. आणि मग नॅशनलला गेल्यावर? नॅशनलला गेल्यावर जसं की पूर्ण महाराष्ट्रातून मुलं असायचे तर आमचं सिलेक्शन वगैरे सगळ्या गोष्टी मुंबईला झाल्या. तर ते मुंबईचेच माझे कोच होते बट्टू निकम म्हणून. तर ते आमचा सराव वगैरे घ्यायचे सगळे. तर ते बट्टू निकम मग तू आता काय कर? आत्ता मी डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये ऑडिटरमधून माझं सिलेक्शन झालं. तर मी तिथे काम करतो ऑडिटर. कुठे? पुणे कॅम्पमध्ये काम. काय तिथे तुला काय काम आहे? तिथे जे सोल्जर्स असतात आपले आर्मीचे जे ऑफिसर्स असतात त्यांचे क्लेम येतात TADचे. तर ते तिथे सेटल होतं. तिथे त्याच्यावर काम करतो. ते अकाउंट्समध्ये सगळं काम. कबड्डी शिवाय इतर कुठले गेम तुझं? इतर म्हणायचं मला चेसमध्ये खूप आवड आहे. चेस पण खेळतो मी. राष्ट्रीय स्तरावर पण चेस खेळतो. स्टेट लेवलला तर भरपूर वेळा खेळतो. चेस कुठे खेळला राष्ट्रीय स्तरावर? राष्ट्रीय स्तरावर एकदा हैदराबादला खेळलो होतो. एकदाच नॅशनलला. नंतर स्टेट लेवलला तर खेळतो सर. नागपूर, अमरावती वगैरे खेळतो. मग ते तुमचं चेस जे असतं हे नॉर्मल मुलासारखं असतं का वेगळं असतं? नाही, थोडंफार वेगळं असतं. काहींना पूर्ण दिसत नाही तर काही त्याचे हे असतात त्याच्यावर डॉट डॉट असतात त्याच्यावर आम्ही ओळखतो की पण तुम्ही नॉर्मल मुलाशी खेळता ना हो, चेस? खेळतो. आमचा चेस बोर्ड थोडा वेगळा असतो. मग तू आता एवढी तुला खेळामुळे तुला सर्व्हिस मिळली, असो डिफेन्स मध्ये कामाला आहे. मग तू इतर आता जे नवोदित खेळाडू आहेत यांना तू काय संदेश देशील? सर आता असं झालंय की फक्त क्रिकेट असो किंवा बाकी जे स्पोर्ट्स आहेत त्याला खूप वाव भेटतो आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये. पण जे आपले पारंपरिक खेळ आहेत कबड्डी झाले असे खेळ यांना एवढा प्रोत्साहन भेटत नाही. तर मी नवीन मुलांना एवढंच सांगेन की आपले पारंपरिक खेळ जपा. त्याच्यासाठी कुणालाही कोणतीही मदत लागली किंवा सरावासाठी काय लागलं ग्राउंड किंवा बाकी कोणतं हे लागलं तर मी नक्कीच मदत करेन. आणि इथून पुढे पण मुलांना प्रोत्साहित करेन की आपले पारंपरिक खेळ खेळा. भरपूर त्याला स्कोप आहे. आता तू राष्ट्रीय अंध क्रीडापटू आहे पण दिसताना तू असं नॉर्मल तर ते तुमचं काय किती पर्सेंटेज वगैरे असतं? येस, पर्सेंटेजवर असतं. जे पार्श्वनी खेळाडू आहेत म्हणजे ज्यांना सुद्धा चालण्यापुरतं दिसत आहे तर ते खेळाडू 3 असतात. जे आपण टोटल जे आपण काउंट केलं तर कबड्डीमध्ये 7 खेळाडू हे जे प्रत्यक्ष ग्राउंडवर खेळतात. तर त्याच्यामध्ये 3 खेळाडू हे त्यांना दिसतं म्हणजे ते पार्शली असतं, थोडं दिसतं. आणि जे 4 खेळाडू असतात त्यांना काहीच दिसत नाही, पूर्ण अंदाज. तू किती आहे? मला दिसतं चालण्यापुरतं दिसतं.
तुमचे ते पर्सेंटेज म्हणजे काय? पर्सेंटेजमध्ये असणार 75% असतो म्हणजे एक 100%. एक 40% असतो पण 40%ला नॅशनलला अलाउड नाही आहे. म्हणजे 75% आणि 100% वर खेळू शकतो. धन्यवाद. Thank you. असे ही आपण हनुमंत कुदळे यांची आजची मुलाखत होती.